नमस्कार, मी वैशाली. सोप्यात सोप्या पद्धतीने मऊसूत मेथी पराठे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवली. गॅसची ज्योत आत्ता सुरुवातीला आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे. नंतर गॅसवर कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये आलं लसूण याचं वाटण आणि हळद घालायची आहे. साधारण 1 मिनिट तरी हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे हळद, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांचा कच्चेपणा निघून जायला मदत होते. नंतर घालायचे भाजलेले तीळ, बारीक चिरलेली मेथी. इथे मेथीसोबतच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे. नंतर साखर घातलेली आहे आणि अगदी 2 मिनिटासाठी हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे मेथीला व्यवस्थित असं छान पाणी सुटतं आणि नंतर आपल्याला परत पराठे करताना वेगळी पाण्याची गरज निर्माण होत नाही. मेथी परतत असतानाच आपण मिठाचा वापर केला नव्हता, कारण मेथी थोडीशी कमी होते आणि कधी आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो. म्हणून आता गॅस बंद केलेला आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आता सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे पावडर, धने पावडर, हरभरा डाळीचं पीठ, दही. सध्या थंडीमुळे दही आंबट नाही आहे, म्हणून मी थोडीशी आमचूर पावडर पण घालते. आणि दही आंबट असेल तर आमचूर पावडर घालायची गरज नाही. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं. सुरुवातीलाच एकदम गव्हाचं पीठ घालू नका. आणि मी सगळ्यात शेवट सांगते, मला एकंदरीत किती पीठ लागलं आहे, पण प्रत्येकाला पीठ कदाचित थोडंसं कमी जास्त लागू शकेल, कारण मेथीला किती पाणी सुटलं आहे त्याच्यावर ह्या गव्हाच्या पिठाचं प्रमाण अवलंबून असणार आहे. आणि पीठ मळताना आपल्या हाताचा हा जो तळवा आहे त्याचा वापर जास्तीत जास्त तुम्ही हे पीठ असं मळून घेताना करा. असं केल्यामुळे पीठ हे बघा अगदी छान असं मळलं जातं आणि आपल्याला अगदी परफेक्ट असा पिठाचा अंदाज येतो. पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आणि हे सगळं पीठ मळायला मला 1 कप पूर्ण आणि वर 2 टेबलस्पून एवढ्या गव्हाच्या पिठाचा मी वापर केलेला आहे. तुम्हाला पराठे छोटे मोठे जसे आवडतात तसे ह्याचे गोळे करून घ्या, पण मी मध्यम आकाराचे पराठे करणार आहे. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तयार केलेल्या पिठाच्या गोळ्यातनं एक गोळा आपण घेतलेला आहे आणि हा सुद्धा आता थोडासा असा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि नेहमी पोळी करताना आता करतो तसंच इथे हा गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि नेहमी पोळी लाटतो तसाच हा लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना गरजेप्रमाणे इथे तुम्ही पिठाचा वापर करू शकता. आणि हे पराठे लाटताना आपण थोडेसे पातळच ते लाटलेले आहेत. पराठा लाटून तयार आहे. तुम्ही असाच तो भाजू शकता, पण मी मात्र नेहमी पराठे कुठलाही करू दे तो शक्यतो एकाच आकारामध्ये करायचा प्रयत्न करते आणि असं केल्यामुळे तो पराठा दिसायला छान दिसतो. घरातल्याच एखाद्या डब्याच्या झाकणाने सुद्धा तुम्ही हे करू शकता. आता जास्तीचं बाजूचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आणि आता हा भाजायला ठेवायचा आहे. गॅसच्या सगळ्यात मोठ्या बर्नरवर आपण तवा तापत ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित तापल्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं असं तेल लावलेलं आहे आणि लगेच पराठा भाजायला सुरुवात करायची. वरच्याही बाजूने मी असंच थोडंसं तेल लावून घेणार आहे. पराठे लगेचच गरमागरम खाणार असाल तर मी सुचवेन की साजूक तूप तुम्ही लावू शकता, पण डब्यासाठी वगैरे नेणार असाल तर मात्र ह्याला तेल लावा, कारण साजूक तूप थोड्या वेळानंतर थोडंसं ठिचतं. आणि दोन्ही बाजूनी आता आपला हा पराठा व्यवस्थित भाजून तयार आहे. आणि याच पद्धतीने पुढचे सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत. आणि गरमागरम पराठे लगेच खाणार असाल तर पराठ्यांना तेलसुद्धा लावायची गरज नाही. पराठे झाल्यानंतर मी ते डब्यात कसे ठेवते ते सांगते. पोळीच्या डब्याच्या आकारामध्ये मावेल असं एक माझ्याकडे ही प्लेट आहे. त्याच्यावर मी एक
कापड ठेवलेलं आहे. हे डब्याच्याच आकारामध्ये मी तयार करून घेतलेलं कापड आहे आणि याच्यावर हे तयार केलेले पराठे ठेवायचे. त्याच्यावर परत मी असाच एक छोटंसं कापड घालते आणि नंतर मग डब्याला झाकण लावते. पराठे करून साधारण 5 तास झालेले आहेत. अगदी मऊसूत असे आपले पराठे अजून राहिलेले आहेत. या सगळ्या मिश्रणात मध्यम आकाराचे 10 पराठे तयार होतात. तसेच बटाटा घालून मेथीचे पराठे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि अगदी अर्ध्या चमचा तेलात मेथीचे फुलके कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.